मंडळी, संकष्टीला चंद्रदर्शन का करावं, यामागे शास्त्र आणि श्रद्धेचा काही संबंध आहे का, याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. संकष्ट चतुर्थी हा श्री गणेशाच्या भक्तांसाठी अतिशय खास दिवस आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा, उपवास आणि रात्री चंद्रदर्शन याला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, संकष्टीला चंद्रदर्शन का करावं? तर संकष्ट चतुर्थी दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी होते. या दिवशी भक्त सकाळी श्री गणेशाची पूजा करतात, उपवास ठेवतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडतात. विशेषतः माघ महिन्यातील संकष्टीला माघी संकष्टी म्हणून मोठं महत्त्व आहे. पण चंद्रदर्शनाशिवाय हा व्रताचा विधी पूर्ण होत नाही. यामागे आहे एक पौराणिक कथा आणि शास्त्रीय आधार सुद्धा. पुराणांनुसार एकदा चंद्रदेवाने गणपतीची टिंगल केली. यामुळे गणपतीने चंद्राला शाप दिला की जो कोणी चंद्राकडे पाहिल त्याच्यावर खोटा आरोप लागेल. नंतर चंद्रदेवाने गणपतीची माफी मागितली. तेव्हा गणपतीने सांगितलं की संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन केल्यानं हा शाप रद्द होईल आणि भक्तांची संकट दूर होतील. ही कथा सांगते की संकष्टीला चंद्रदर्शन केल्यानं गणपती आणि चंद्रदेव दोघांचेही आशीर्वाद मिळतात. यामुळे भक्तांचं जीवन सुखी आणि संकटमुक्त होतं. आता यामागे शास्त्रीय आधार सुद्धा आहे. शास्त्रीय दृष्टिकोनानुसार की चंद्र हा मनाचा कारक आहे. आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्रात चंद्राला शीतल आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं. संकष्टीच्या रात्री चंद्रदर्शन केल्यानं मनाला शांती मिळते, नकारात्मक विचार दूर होतात आणि उपवासाचा शारीरिक मानसिक ताण कमी होतो. चंद्राच्या शीतल किरणांचा प्रभाव शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतो. म्हणूनच उपवासानंतर चंद्रदर्शनाला महत्त्व देण्यात आलंय. याचबरोबर श्रद्धेच्या दृष्टिकोनातून चंद्रदर्शन हा गणपती भक्तीचा एक अविभाज्य भाग आहे. भक्तांचा विश्वास आहे की चंद्रदर्शनानं गणपती त्यांच्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांच्या अडचणी दूर करतो. हा विधी केवळ धार्मिक नाही तर कुटुंबाला एकत्र आणणारा आणि श्रद्धा वाढवणारा मानला गेलाय. आता संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन कसं करावं? तर संकष्टीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी आकाशात चंद्राकडे पाहावं, चंद्राला अर्घ्य द्यावं, पाणी किंवा दूध अर्पण करावं, गणपती आणि चंद्रदेवाला नमस्कार करून प्रार्थना करावी. त्यानंतर उपवास सोडावा आणि प्रसाद ग्रहण करावा. पण चुकूनही चंद्रदर्शनापूर्वी उपवास सोडू नये, कारण यामुळे व्रताचा पूर्ण फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. आता संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन हे शास्त्र आणि श्रद्धेचा सुंदर संगम मानला गेलाय. हे केवळ धार्मिक विधी नाही तर आपल्या मनाला शांती आणि जीवनाला सकारात्मकता देणारा सोहळा मानला जातो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनायक चतुर्थी हा गणपती भक्तांसाठी विशेष दिवस असला तरी आपण असं ऐकलं असेल की या दिवशी चंद्रदर्शन करू नये. पण का बरं असं सांगितलं जातं? यामागीलही धार्मिक आणि पौराणिक कारणं काय आहेत, बघूया. विनायक चतुर्थी हा प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी गणपतीची पूजा, व्रत आणि उपवास केला जातो. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि या व्रतानं भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. पण या दिवशी चंद्रदर्शन टाळण्याचा विशेष नियम आहे. धार्मिक मान्यतेनुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यास व्यक्तीवर खोटे आरोप होऊ शकतात, ज्यामुळे बदनामी होते, मानसिक अशांती मिळते, मनात अस्वस्थता आणि तणाव वाढू शकतो. शिवाय चतुर्थीच्या व्रताचा पूर्ण फायदाही मिळत नाही, कारण चंद्रदर्शनानं व्रत भंग होऊ शकतं. उदाहरण सांगायचं झालं तर महाभारतात श्रीकृष्णांवर समंतक मणी चोरण्याचा खोटा आरोप झाला, कारण त्यांनी चतुर्थीला चंद्र पाहिला होता. आता चंद्रदर्शन टाळण्यासाठी काय करावं किंवा चुकून विनायक चतुर्थीला चंद्र पाहिला गेला तर काय करावं? तर अशा वेळी घाबरू नये. गणपती मंत्राचा जप करावा. यावेळी ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा तरी जपावा. श्री गणेशाला मनोभावे प्रार्थना करावी आणि चुकून झालेल्या चुकीची माफी मागावी. श्रीकृष्ण आणि समंतक मणीची कथा वाचावी आणि ऐकावी सुद्धा, कारण ही कथा चंद्रदर्शनाचा दोष कमी करते असं म्हणतात. तर दुसऱ्या दिवशी गरजूंना गूळ, तांदूळ किंवा गहू दान करावेत. गणपतीला मोदक किंवा लाडू अर्पण करून विशेष पूजा करावी. विनायक चतुर्थीचं व्रत हे मनोभावे पाळल्यानं गणपतीची विशेष कृपा प्राप्ती होते असं म्हणतात. हे व्रत सुद्धा जीवनातील अडथळे दूर करते, बुद्धी आणि समृद्धी देते. मात्र चंद्रदर्शन टाळणं हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे, कारण यामुळे व्रताची शुद्धता आणि भक्ती कायम राहते. तर मंडळी, विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन टाळणं हे गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी आणि व्रताच्या पवित्रतेसाठी खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. याचबरोबर पौराणिक कथेनुसार चंद्रदर्शनानं दोष लागतो, पण योग्य काळजी आणि उपायांनीही
यापासून बचाव केला जाऊ शकतो। गणपतीच्या कृपेनं आपलं जीवन सुखी आणि समृद्धी हो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना। तर मंडळी, संकष्टीला चंद्रदर्शन का करावं आणि विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये, यामागे शास्त्र आणि श्रद्धा काय सांगतात, यावर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। याही व्यतिरिक्त आणखी काही विशेष माहिती तुम्हाला याबद्दल आहे का, हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।